लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. इथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना सर्वांना राजभाषा मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझे सर्व मराठी प्रेमी बांधवांना सप्रेम नमस्कार. आज 27 फेब्रुवारी आपल्या मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी विष्णू वामनराव शिरवाडकर यांचा जन्मदिन आपण संपूर्ण जगात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. या मंगल प्रसंगी मी नफीसा सय्यद तुम्हा सर्वांना शब्दसुमनाने सहर्ष मंगल कार्याची सुरुवात ही प्रकाशाने व्हावी ही आपली संस्कृती आहे. मी प्रशालेचे मुख्याध्यापक आणि येथील सर्व शिक्षकांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे. आजचे अध्यक्षस्थान आपले प्रशालेचे मुख्याध्यापिक आयच मिरासर यांनी स्वीकारावे असे मी विनंती करते. आताच माझी वर्ग मैत्रीण पूजा जळवळ हिने जी सूचना मांडली त्यास मी अनुमोदन देत आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे. शिवरायांच्या तलवारीची धार, संतांची अमृत पाणी आणि आजच्या युगातील प्रगत विचार म्हणजे मराठी. आजचा हा दिवस आपल्या भाषेबद्दलचा स्वाभिमान व्यक्त करण्याचा दिवस आहे. चला तर आपण आपल्या भाव किंवा बहिणींचे भाषण ऐकूयात. सगळे शांत बसून भाषण ऐकायचे आहे. मराठी भाषेचा गोडवा सांगण्यासाठी आता आपल्यासमोर येत आहे कुमारी दिव्या हिरोळे. आपली मराठी जगण्याचा ध्यास मराठी. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठी दिनाच्या खूप शुभेच्छा. आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा. सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज तुमच्या समोर मराठी दिनानिमित्त एक कविता सादर करणार आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. शान माझी मराठी, मान माझा मराठी, शान माझा मराठी, मान माझा मराठी, अभिमान माझा मराठी, स्वाभिमान माझा मराठी, अभिमान माझा मराठी, स्वाभिमान माझा मराठी. माझ्या मराठीचा गोड मधावाणी, माझ्या मराठीचा गोड मधावाणी, मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी, मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा. समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा, समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा. मराठी माझी माती, मराठी माझा अभिमान, मराठी माझी माती, मराठी माझा अभिमान. जन्मलो या मातीत हाच माझा स्वाभिमान, जन्मलो या मातीत. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव रक्षिता माळी आहे. इयत्ता 8वी शिकत आहे. सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी चारोळ्या म्हणणार आहे. चारोळ्या पहिला. मराठी भाषा महान, मराठी भाषा महान, वाढवी तिचा सन्मान, मराठी भाषा महान, मराठी भाषा महान, वाढवी तिचा सन्मान. जगण्याचा ध्यास माझ्या मराठीचा मदाळ गोडवाणी, माझ्या मराठीच्या गोड मदाळवाणी, मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी, मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी. तिसरा. मराठी भाषा माय बोली तिची गोड वाणी, मराठी भाषा माय बोली गोड तिची वाणी, तिच्या प्रेमळ शब्दांनी फुलली जीवन कहाणी, तिच्या प्रेमळ शब्दांनी जीवनची फुलली कहाणी. सर्वांना प्रथम 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी दिन याच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी माझी मायबोली गोड तिचे बोल, मराठी माझी मायबोली गोड तिचे बोल, संस्कृतीची साजलावी ते शब्दांचीही मुलं, संस्कृतीचा साजलावी ते शब्दांचीही मुलं. संतांची ही वाणी छत्रपतींचा अभिमान, संतांची ही वाणी छत्रपतीचा अभिमान, साहित्य कला संस्कृतीचा सदाच ठेवा महान, सदाच ठेवा महान. गर्व आहे मला मराठीतच बोलते, गर्व आहे मला मराठीतच बोलते, आईच्या प्रेमासारखं या भाषेतच रमते, आईच्या प्रेमासारखं या भाषेतच रमते. धन्यवाद. सगळ्यांना टाळ्या वाजवायच्या बघा. प्रेम उपाध्ये सौरभ मेत्रे. गाण्याचे नाव म्हणजे दुःख अडवायला. दुःख अडवायला
मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. राणी आले गेलू सोडूनिया, कानामध्ये वारे भरुनिया रे, कानामध्ये वारे भरुनिया रे. दरी फिरे गाणो माळ, मोकाट मोकाट पाट पाट, मोकाट मोकाट पाट पाट. वाटेल ती वाट जाऊ लागे, विरुजात विसरुनी बाण बुकनीत आन, विसरुनी बाण बुकनीत आन. पाया खाली नान गाली सारे, कुनिया खूप सरता उरूप, कुनिया खूप सरता उरूप. हे कळप तयाला दी, तुझा आमागे दूर जाऊ लागे, विरुजात आमागे दूर जाऊ लागे. नक्कीच बागे भटकत, पडता अंधारू लागले अंबरू, पडता अंधारू लागले अंबरू. माय तुले करू शोध येई, माय तुले करू शोध येई. त्यानंतर कविता सादर करण्यासह तेजस्वी गृह प्रणिती शिंदे अल्फिया. कविताचे नाव आहे कोमल जुई आणि कवी आहेत रमण रणदिवे. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. फुले निखळून पडती तरी झाड सारखे झडते का, फुले निखळून पडती तरी झाड सारखे
धन्यवाद. खूपच छान. सूर म्हणतो साथ घ्या, दिवा म्हणतो वाट घ्या. सूर म्हणतो साथ घ्या, दिवा म्हणतो वाट घ्या. आमच्या चिमुकल्यांना टाळ्यांची साथ तरी द्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता वेळ आली आहे आपल्या कलेतून मराठीचा गौरव करण्याची आपल्या महाराष्ट्राची लोककला लावणी आणि पोवाडे ही आपली शान आहे. चला तर मग आता आपल्या बहिणीचं नृत्य पाहूया. प्रथम विद्यार्थिनी येत आहे श्रेया कांबळे. तुझी
देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरते पाणी मातीच्या घागरी योगांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेश धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्धांची अन वीरांची तलवारीच्या पाटाची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी संतसुराची रंगाची अशकलाची काव्याची शास्त्री योगाची भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी नमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी नमची झन 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 झन
आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक परिषदेचे पर्यवेक्षक माझे शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मित्रांनो, आज संपूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर गेलेले आपले देशातील लोक जे मराठी बांधव आहेत आमचे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात। मराठी भाषा गौरव दिन हे आपल्या सगळ्यांचे लाडके जे मराठी साहित्यिक आहेत होते वि.वा. शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी, त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करावं असे 2013 मध्ये आदेश पारित केले। मराठीच्या साहित्यिकामध्ये म्हणजे आतापर्यंत आमच्या काही मुली गाण्यामध्ये डान्स म्हणले किंवा भाषण केले, त्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे। त्यामध्ये मराठीचे चित्रपट असतील, मराठीचे गाणे असतील किंवा लावणी असेल, नाटक असेल किंवा आम्ही तुम्ही जे बोलतो ते मराठी असेल, अभ्यासक्रम असेल किंवा लिहिलेले जे साहित्यिकाने लिहिलेली गाणी आहेत किंवा त्यांचं साहित्यिक आहे, त्या सगळ्यांचं मराठी या भाषेमध्ये खूप मोठं योगदान आहे। वि.वा. शिरवाडकरांचं प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे विशाखा नावाचा, त्यामध्ये त्यांच्या भरपूर कविता त्यांनी एकत्रित करून लिहिलेला एक विशाखा नावाचा एक काव्यसंग्रह आहे। त्याच्यानंतर त्यांचा अजून एक कविता आहे खूप सुंदर, कोलंबसचं गर्वगीत। त्या कोलंबसच्या गर्वगीतामध्ये कोलंबस हा भारताच्या शोधामध्ये निघाला आणि ज्यावेळी त्यांनी समुद्रातून निघाला होता त्याच्यासोबत एक 4 सहकारी होते। त्यांना आता समुद्र दिसत होतं, कुठेही जमीन दिसत नव्हतं। आता सगळ्यांनी ठरवले की कोलंबसला खाली नेऊन फेकावा समुद्रामध्ये आणि परत आपण पोर्तुगालला रिटर्न जावं। परंतु कोलंबसला वाटायचं समुद्र जरी अथांग असलं तरी सुद्धा समुद्राला किनारा आहे, परंतु माझ्या मनाला किनारा नाही। समुद्रापेक्षाही माझं मन मोठं आहे आणि मी धैर्यवान आहे आणि मी एक दिवस संशोधन करेन किंवा शोध लावेन ज्या भूमीचं। त्या गीतामध्ये कोलंबसचं जो गर्वगीत आहे हे वि.वा. शिरवाडकरांचं कविता आहे। त्याच्यानंतर त्यांनी एक नटसम्राट आजरामध्ये एक नाटक लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये शेक्सपियरची काही वाक्य आहेत, टू बी आर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन, जगावं का मरावं हेच एक प्रश्नचिन्ह आहे, किंवा कुणी घर देता का घर, हे प्रसिद्ध वाक्य आहे। त्याच्यानंतर वि.वा. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला। आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, एक वि.स. खांडेकर, विंदा करंदीकर, वि.वा. शिरवाडकर आणि भाषाचं नेमाडे यांचा कोसळा आहे प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे।
त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे असतील, त्यांचं फकीरा कादंबरी प्रसिद्ध आहे. विश्वास पाटील असतील, नांगरे पाटील नाही, विश्वास पाटील एक आहे, ऑफिसर होऊन गेले, त्यांचं झाडाझडती आहे. संभाजी आजरामर कादंबरी आहे. नास इनामदार यांचं झुंज आहे, मल्हारराव होळकर त्यांनी लिहिलंय. रणजित देसाईंचं स्वामी आहे, छावा आहे, राजे आहे. त्याच्यानंतर वि स खांडेकरांचा अमृतवेल आहे, ययाती आहे. आता मी तुम्हाला बोललेलं भालचंद्र नेमाडेचं कोसळा आहे. आपले सोलापूरचे द्रव्य सरदेशमुख यांचं मोठ्या दिलाचा राजा गदी माळकुरांचा आहे. त्याच्यानंतर परवा कुठल्या तरी एक मुलीने सांगितलं होतं की गदिमाबद्दल माहिती, त्याच्यामध्ये एक ऍड करा, गीत रामायण त्यांचं खूप प्रसिद्ध आहे गदी माळकुरांचं. हे सगळे मराठीतले जेवढे साहित्यिक होऊन गेले त्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे मराठीमध्ये. त्याच्यानंतर जगदीश खबळकरांचं तुम्ही नाव ऐकलं का नाही मला माहित नाही, परंतु त्यांनी 3,500 गाणे दिलेत. त्यामध्ये जवळजवळ 1500 लावणे आहेत. त्याच्यात आता काही मुलींनी लावणीवरती डान्स केले, कदाचित एखादं गाणं त्याच्यात जगदीश खबळकरांचं सुद्धा असेल. या सर्व लोकांचं खूप मोठं योगदान आहे. मराठीचं साहित्यिक असतील, मराठीचे अभिनेते असतील, मराठीचे शिक्षक असतील, मराठी साहित्य क्षेत्रातले विद्यार्थी असतील, या सगळ्यांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून मराठीचं असंच म्हणजे उत्तरोत्तर वाढत जावं यासाठी मराठी दिन हा संपूर्ण सगळ्या शाळेमध्ये साजरा केला जातो, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. तरी आज आपण आपल्या शाळेमध्ये मराठी दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा केला. सगळ्या मुलींनी किंवा मुलांनी भाषण केले, डान्स केले, मला खूप आनंद झाला. मला ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद. पुढील विद्यार्थी आहे सुलन खरडोरे. ज्ञानदेवांनी रुजवलेली भाषा मराठी. ज्ञानदेवांनी रुजवलेली भाषा मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. संतांनी वाढवलेला तो वाण मराठी. संतांनी वाढवलेला तो वाण मराठी. आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी. त्यानंतर अजून एक डान्स आहे वैष्णवी कुंभार.
जगण्याला अर्थ मराठी. विद्यार्थिनी आहे चैत्राली खोपण. शान माझी मराठी, मान माझी मराठी, शान माझी मराठी, मान माझी मराठी, अभिमान माझा मराठी, स्वाभिमान माझा मराठी, अभिमान माझा मराठी, स्वाभिमान माझा मराठी, शब्द माझे मराठी, गीत माझे मराठी, शब्द माझे मराठी, गीत माझे मराठी, श्वास माझे मराठी, ध्यास माझे मराठी, श्वास माझे मराठी, ध्यास माझे मराठी, रंग माझे मराठी, ढंग माझे मराठी, रंग माझे मराठी, ढंग माझे मराठी. त्यानंतर आहे ऐश्वर्या मेलीवडे. विनोदी गुरुजी, रमेश आसाममध्ये काय विकत सांगा बघू. रमेश, माहित नाही सर. गुरुजी, अरे तू चहा पितोस ना, तो कुठून येतो. रमेश, किराणा दुकानावरून. गण्या, कुठे आहेस. आणि लेवकर मध्ये आहे. गण्या, कोणता विषय आहे. आणि घरच्या लेवकर मध्ये आहे. गण्या, आणि विषय आणि मीच आहे. पेशंट, डॉक्टर, प्लॅस्टिक सर्जन करायचे आहे. साधारणतः किती खर्च येईल. डॉक्टर, 3 लाख रुपये. पेशंट, थोडा विचार करू. आणि प्लॅस्टिक आम्ही आणून दिले तर. काय वाजत आहे. कविताचे नाव आहे कोमल जीवन. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. फुले निखळून पडती तरी झाड सारखे घडते का. फुले निखळून पडती तरी झाड सारखे घडते का. भोगावे लागते सगळ्याचे येते वाट्याला. गुलाब मोठे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चढते का. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चढते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जातो धरणीला. उन्हाने चालू पुन्हा नव्याने सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखे रडते का. देह जळाला म्हणून धरणी एकसारखे रडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. रोज नभाचे रंग बदलते घर दाटून येता तरी. निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रेने येता तरी. औसेला पाहून पौर्णिमा नभास मिसळी बसते का. औसेला पाहून पौर्णिमा नभास मिसळी बसते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. सुख दुःखाची ऊन सावली येते जाते रागन को. संकट असलेले आविडावे आयुष्याचा त्यागन को. भौमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का. भौमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. धन्यवाद. यानंतर मराठी विभाग प्रमुख SAP सर मी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक IS बिरादर सर, सुपरवायझर B पाटील सर, अध्यक्षस्थानी असलेले मुख्याध्यापक सर, आजच्या प्रमुख वक्त्या पोरे मॅडम, आत्ताच ज्याने आपलं मनोगत व्यक्त केले ते गौरव सर, HS बिरादर सर,
सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला थोडं सांगा, मी गाणं म्हणू का भाषण करू? मला भाषण करायचं होतं. ठीक आहे मित्रांनो, थोडं शांत राहा. मी बोलतोय. तुम्हाला जर गाणं पाहिजे तर एकदम शांत बसायचं. आज राजभाषा मराठी गौरव दिन संबंध भारतामध्ये आपण हा दिवस साजरा करतोय. गेले 15 दिवस आपल्या प्रशालेमध्ये आपण हा दिवस अतिशय आनंदाने साजरा केला होता. प्रत्येक साहित्यिकाची आपण जास्तीत जास्त सखोल माहिती तुमच्या माध्यमातून मिळवली आहोत. म्हणून आधी फक्त एक कवितेचं वाचन करतोय. आपली मराठी भाषा आणि आपल्या भाषेमध्ये असलेले स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गाराचं चिन्ह. समजा आपली मराठी भाषा आपण तिला छान सजवलं तर त्या मराठी भाषेच्या सोबती आपली ही लिपी, आपली ही स्वल्पविराम, पूर्णविराम कसे दिसतील? एक सुंदर कविता फक्त 4 ओळीची आहे. शृंगार मराठीचा नववधूपरी, शृंगार मराठीचा नववधूपरी, अनुस्वाराचं कुंकू भाळावरी. अनुस्वार नाही तुम्हाला, अनुस्वाराचं कुंकू भाळावरी, प्रश्नचिन्हाचे डुलती कानी, स्वल्पविरामाची नथ लय भारी, काना काना जोडून राणीहार केला. माहिती आहे ना राणीहार? मुलीनो राणीहार माहिती का? काना काना जोडून राणीहार केला, वेलाटीचा पदर शोभे दिला, मात्र्यात गुंफले चाफ्याचे फूल. मात्रा म्हणतात मात्रा. मात्र्यात गुंफले चाफ्याचे फूल, वेळीत मारता पडे फूल, उद्गार वाचक छल्ला. माहिती ना? उद्गार वाचक छल्ला असे कमरेला, अवतरणाची लट फुलवी मुकड्याला, उकाराची पैंजण छुमछुम करी, उकाराची पैंजण छुमछुम करी आणि पूर्णविरामाची टीप गालावरती. अशी ही आपली मराठी भाषा. ठीक आहे, जास्त बोलण्यापेक्षा बाळांनो, आपल्या मराठी साहित्यामध्ये विविध प्रकारचे लेखन आहे. जसे की नाट्य आहे, ललित लेख आहेत, प्रवास वर्णन आहेत, कविता आहे, बालकविता आहे, आरत्या आहेत, पोवाडे आहेत, गझल आहेत, हायकू आहे. बरेच काही साहित्य पैकी आपल्या महाराष्ट्राला शोभेल असे एक साहित्य म्हणजे पोवाड्याचं. या ठिकाणी कोण असावं आणि कोण असू नये, माणूस कसा असावा आणि कसा असू नये याची सुंदर कविता. कवितेचं नावच आहे असा नसावा शोधून पहावा. असा नसावा शोधून पहावा, श्रोता परीक्षक असावा. आम्ही हे गाणार समजून घेणार, मध्येच उठणार नसावा. हा जी जी र जी र हे जी 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 जी, सभेत जाणार तानात राहणार. धन्यवाद. म्हणजे तुम्हाला आवडत आहे. सभेत जाणार तानात राहणार, माझ्यासारखा सुरात गाणार असावा. गप्पा झोडणार, चिंताला उडणार, धपदिशी पडणार नसावा. हा जी जी र जी र हे जी 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 जी, अंगान खंबीर बोलण्यात गंभीर, अंगान खंबीर बोलण्यात गंभीर, सरदार हंबीर असावा. हळूहळू बोलणारा मूळ मूळ करणारा, हळूहळू बोलणारा मूळ मूळ करणारा, बायकात बसणार नसावा. हा जी जी र जी र हे जी जी. बायकोला प्रेमीने सरदार नामी, बायकोला प्रेमी सरदार नामी, सहावत नेहमी असावा. बायकोला भिणार, झाडले करणार, पातळ धुणार नसावा. हा जी जी र जी र हे.
हसरत मुखात जोडा झोकात संसार सुखात असावा हसरत मुखात जोडा झोकात संसार सुखात असावा खायाला कळण आणि हातात झोडा वर्षाला पळणा नसावा हा जिजीर जीवलग मित्र असावा परिवारात भोकड नसावा खड्यात वसीला असावा परी खड्यात घालणार नसावा वेणीत केवढाने भाजीत घेवडा वेणीत केवढाने भाजीत घेवडा मानेल तेवढा असावा नदीला भोरा खायाला हावरा म्हातारा नवरा नसावा आता ती करू नका पुढचं खास हे तुमचं नाही थोडस पुढचं आहे म्हणजे आपल्या 10वी नंतरच्या मुलांसाठी आहे शाळेत जाणार कधी न चुकणार शाळेत जाणार कधी न चुकणार मुलगा शिकणार असावा बरोबर का शाळेत जाणार कधी न चुकणार मुलगा शिकणार असावा मुलीत फिरणार चेष्टा करणार चपला खाणार नसावा कोशाला मुलगाने पहिला मुलगा घोडीला मुलगा असावा जावाई लडका जावाई लडकाने घरात केळका खाटीला रेडका नसावा वाया गेला कसं वाया शाईला हिराने घोडा करडा पुढारी फरडा असावा तंबाखू खाणारा सिगार बोलणार दारू जिंकणार नसावा खेळाडू पैलवान असावा परी मैदानी गेला नसावा हो ऐका गावाला पुढारी असावा परी गावाचा गोंधळ नसावा हा जिजीर धन्यवाद त्या ठिकाणी मी थांबतोय धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे वक्ते विनोदी गोरे मॅडम मी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. प्रशालेचे आधारस्तंभ तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिराजदार सर त्यानंतर सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी मित्र सर्वांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण गेले 15 दिवस हा मराठी गौरव दिन 15 वेळा साजरा केलो. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यामुळंच आज काही विद्यार्थ्यांची इथं भाषणं जास्त झाली नाही, काही नृत्य झाली, काही लावण्या झाले. हा देखील मराठी दिनाचाच भाग आहे. काहींनी कविता साजरा केला. कुसुमाग्रज यांच्या नावाने जो दिन ओळखला जातो त्या ज्येष्ठ साहित्यिकाला आजच्या दिवशी मी वंदन करते. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी नाशिक इथे 1912 साली झाला. त्यांचं नाव गजानन रघुनाथ शिरवाडकर होतं. त्यांचे वडील वकील होते, पण त्यांचे जे काका होते वामन शिरवाडकर त्यांना अपत्य नसल्यामुळं त्यांनी या कुसुमाग्रजांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव बदलले. विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं नाव ठेवले. आणि त्यांना 6 भाऊ होते आणि 1 बहीण होती. त्या बहिणीचं नाव होतं कुसुम. ती सर्वांची आवडती
आवडती असल्यामुळं तिच्याच नावाने पुढे जे विष्णू वामन आहेत, शिरवाडकर आहेत, त्यांनी कविता लिहायला सुरू केलं आणि म्हणून त्यांचं नाव झालं कुसुमाग्रज. ज्यावेळेस ते नाटक किंवा कथा वगैरे लिहितात, विष्णू वामन शिरवाडकर, आपण त्यांना लेखक या नावाने ओळखतो. यांच्याशिवाय अनेकही मराठीमध्ये दिग्गज साहित्यिक आहेत, पण केवळ मराठी भाषेला विशाखा या कादंबरीनं नटसम्राट असेल, जीवनलहरी असेल, किनारा असेल, असे अनेक त्यांचे साहित्य, कथा, कादंबरी, कविता जे आहेत प्रसिद्धीस आले. मराठीला एक राजभाषेचा दर्जा, मान सन्मान त्यांनी मिळवून दिला. म्हणून 2013 पासून आपण कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी मराठी दिन साजरा करू लागलो. तुम्हाला कुसुमाग्रजांची एक छोटीशी कविता सादर करते. त्यांच्या कवितेचं, कारण तुम्हाला कविता आवडतात म्हणून कविता सादर करू वाटायला लागले, कारण त्यांची माहिती ऐकल्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटेल. केवळ डान्स आणि कविता पाहिजे. सर, आता एस ए पाटील सर कविता म्हणताना असं वाटत होतं की प्रत्यक्षात इंद्रजित भालेरावच कविता म्हणत आहेत की काय, कारण त्यांची कविता बाप नावाची कविता असेल किंवा गावाकडे चल माझ्या दोस्ता परवा सरांनी जी कविता गायली होती ती मी आधी ऐकली होती 1-2-3 वेळा. त्यावेळेस त्यांचं जे प्रेझेंटेशन होतं, सादरीकरण होतं, सेम त्या इंद्रजित भालेरावांसारखं होतं. कारण त्यांचं ही कविता एकसारखं सादरीकरण नसतं सर. तुम्ही जसं मधून मधून मुलांना स्पष्टीकरण करता तसंच त्यांचं कवितेचं सादरीकरण असतं. सिंधुताई सपकाळ, बहिणाबाई चौधरी, अनेक कवी साहित्यिक आहेत. त्या सर्वांना आज मराठी दिनानिमित्त मानाचा मुजरा. कुसुमाग्रजांची एक छोटीशी कविता आहे, शहाणपण. शहाणपण प्रत्येकाला वाटतं मीच शहाणा, प्रत्येकाला वाटतं मीच शहाणा. झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाणे. वाईट नसतं कोणालाही मनापासून चहाणे, वाईट नसतं कोणालाही मनापासून चहाणे. वाईट असतं फक्त कोणालाही पाण्यामध्ये पाहणे, वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पाहणे. असे हे ज्येष्ठ कवी साहित्यिक नाशिक येथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि तसंच अनेक कथा कादंबऱ्या त्यांची प्रसिद्ध आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिराच्या वेळेस जो सत्याग्रह केला त्यावेळेस देखील कुसुमाग्रजांनी सहभाग घेतला होता. कुसुमाग्रजांचा नाशिक येथे त्यांचा जो युवा वर्ग आहे, चाहता वर्ग, त्यांचा स्मरणार्थ अजून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकांचं भव्य असं तिथं दालन आहे पुस्तकांचं प्रत्येकांना वाचण्यासाठी. तसं मराठी दिनाच्या निमित्तानं मराठीतील सुरुवात आर्यांनी केली. तसंच मराठीतील पहिलं वाक्य जे आहे श्रवण बेळगोळ येथील त्या बाहुबलीच्या गोमटेश्वर या मंदिराच्या तिथं लिहिलेलं आहे. ते वाक्य आहे, श्री चामुंडाराय करविले, असं ते वाक्य आहे. आज आपण पाहतो प्रत्येक घराघरामध्ये पैठणी पोचलेली आहे. पैठणी कशाचा प्रकार आहे? मग आता तुम्ही काही मुलींनी पैठणी घातली आहे, त्याच पैठणमधील सातवाहन साम्राज्याने प्रशासनामध्ये मराठी भाषेचं सुरुवात प्रथम केलं. ज्ञानेश्वरांनी ओवीच्या माध्यमातून, तुकारामांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून, मौर्यांनी प्रतीकाच्या माध्यमातून आणि आपली जी मराठी आहे, मराठी ही समृद्ध महाराष्ट्राची मराठी आहे. म्हणून इतका ह्या दिवशी हा मुद्द्याला महत्व आहे की आपली मराठी आपण बोलण्यात कमीपणा वाटू लागलाय. त्यामुळं काळाची गरज आहे, आपल्या मराठी भाषेचा मान राखा, दैनंदिन भाषेमध्ये मराठी भाषेचा वापर करा. इतर भाषाही जपल्या पाहिजेत, तर आपली ही मराठी भाषा महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी अधिकृत राजभाषा म्हणून वापरली जाते. भारतात सर्वाधिक बोलणारी भाषा म्हणून आपल्या भारतामध्ये 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर मराठी भाषेचा नाव आहे. जगामध्ये 15व्या क्रमांकावर मराठी भाषा आहे. तुमचे एकंदरीत जवळजवळ 1 तास 1.5 तास झाला
तुमचा जो कार्यक्रम झाला, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कविता गायन असो, त्या माध्यमातून आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे. आणि तुम्हाला कोणतंही प्रशिक्षण नसताना किंवा कोणताही कोर्स केलेलं नसताना फक्त तुम्ही यूट्यूबवर किंवा मोबाईलवर पाहता आणि नृत्य करता, तरी सुद्धा तुमच्या कलेला दाद द्यायला पाहिजे. म्हणून मला सुद्धा तुमच्यासाठी एखादी छोटंसं एक गाणं म्हणावंसं वाटतं, कारण तुमचं खरंच नृत्य चांगलं होतं. तरी सुद्धा छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे नृत्य सादर करता, त्यामुळे तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. या छोट्याशा कवितेच्या माध्यमातून मी माझं भाषणाचं किंवा माझं जे मनोगत आहे त्याचा समारोप करणार आहे. खूप जुनं मराठी गाणं आहे. स्वर्गात आकाश गंगा, स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100. झाला आनंदी आला बहार, झाला आनंदी आला बहार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमासाठी अतिशय उत्तम प्रकारे फलक लेखन करण्याबद्दल आमच्या प्रशालेतील आदरणीय कला शिक्षक श्री उंबरजे सर यांचं मनापासून धन्यवाद. आणि संपूर्ण कार्यक्रम संपूपर्यंत गायकवाड सरांनी फोटो शूटिंग करत आहेत, त्यांचे सुद्धा खूपच अभिनंदन. ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत, अशा आजच्या अध्यक्षांना IHB सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज आपल्या प्रशालेमध्ये मराठी भाषा गौरव दिन आपण इथं साजरा करत आहोत. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या प्रशालेचे सुपरवायझर BB पाटील सर, HS बिराजदार सर, मराठी विभागचे प्रमुख SA पाटील सर, कोरे मॅडम, गुरव सर व आताच जे मुलींनी सांगितलेले म्हणजे सुंदर असं फलक लेखन केलेले उंबरजे सर व सर्वच शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना तुम्हाला मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर गेल्या 15 दिवसापासून मराठी दिनाचं औचित्य साधून मराठी विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठीचं आवड निर्माण व्हावं, विद्यार्थ्यांना बोलण्याचं धैर्य वाढावं, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळेला तुम्ही आपापलं जे तुमच्याजवळ जे मराठीचं ज्ञान आहे, विज्ञानाची जी माहिती आहे, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेले. हे सांगण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना जास्तीत जास्त माहिती मिळावी, तुमच्या ज्ञानात भर पडावं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तर आतापर्यंत तुम्ही आजचा जो दिवस आहे 27 फेब्रुवारी, हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केलेले कुसुमाग्रज उर्फ V.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आज साजरा करत असतात. तर मराठी ही भाषा बोलायला ऐकायला फार सुंदर आहे. ही मराठी भाषा पोवाडेमधून तुम्ही ऐकत आहात. मराठी भाषा म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी भाषा म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजेच महाराष्ट्र. असं ही मराठी भाषेचा गुणगौरव अनेक लेखकांनी आपल्या साहित्यामधून केलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा मराठीचं आवड निर्माण होण्यासाठी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी, आपल्या शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. तर मी पण तुम्हाला शुभेच्छा देऊन मागच्या
अध्यक्षीय भाषण मी इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. सूत्रसंचालन अगदी सुंदररित्या करत असताना सुद्धा मी मध्ये त्या ठिकाणी आलो. थोडंसं तुम्हाला खटकलं असेल. मला पण बोलायचं होतं, एखादं कविता म्हणायचं होतं, पण एस पाटील सरांनी आमचं काय ठेवलंच नाही. सगळंच एकदमच गाऊन टाकलं. आता आम्ही म्हातारा झाल्यावर काय करावं, म्हातारा झाल्याने काय करावं हा प्रश्न आहे. एकदा आपण सर्वांनी मिळून आजच्या दिवसाचं सूत्रसंचालन करणारे नफिसा सय्यद, पूजा जयगोडर आणि शिवाजी गुरव या तिन्ही विद्यार्थिनींचा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. आणि पुढे आभार प्रदर्शन त्या ठिकाणी त्या मुली व्यक्त करते.